आज इथे मी तुम्हाला कोबीची अशी रेसिपी दाखवते की जी पौष्टिक आहे, करायला अजिबात वेळ लागत नाही. ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा हा पदार्थ अगदी आवडीने खातील. हा पदार्थ तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सला करू शकता, किंवा आपल्याकडे काही फंक्शन असेल तेव्हा आपण आळूवडी कोथिंबीर वडी करतो तेव्हासुद्धा तुम्ही हा प्रकार करू शकता. जे डाएट कॉन्शियस आहेत किंवा जे वेट लॉस करतायत त्यांनासुद्धा चालेल असा हा प्रकार आहे. चला तर मग आता असा कमी तेलातला, न वाफवता, न उकडता, न तळता कोबीचा असा एक भन्नाट प्रकार करूया. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याच्याकरता इथे एक कोबी घेतलेला आहे. इथे 2 वाट्या बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे. कोबी अगदी बारीक चिरून घ्यायचा. हे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, असं हातावर क्रश करून घालायचा. 1 लहान चमचा भरून जिऱ्याची पूड किंवा अर्धा चमचा जिऱ्याची पूड घाला. 2 लहान चमचे किंवा 1 चमचा धन्याची पूड घाला. 1 चमचा भरून तीळ घालायचे. हळद थोडीशी, हिंग घालायचा. इथे बेसन घालतो त्यामुळे ओवा आणि हिंग घालायचाच. हिंग थोडा जास्त घालायचा. पाव चमचा हिंग घालायचा. 1 लहान चमचा भरून किंवा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. इथे हिरवी मिरची घालतो त्यामुळे तिखट कमी घातलं तरी चालेल. पाववाटी खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि आलं असंही वाटून घेतलेलं आहे ते ह्याच्यात घालायचं. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल, फक्त आलं, मिरची, लसूण वाटून घाला. कोथिंबीर जरा भरपूर घालायची, छान लागते. अगदी थोडासा गरम मसाला, पाव चमचा, हा सुद्धा ऑप्शनल आहे. 2 चमचे अगदी बारीक रवा, 0 नंबरचा असतो तो. चवीचं मीठ. 2 चमचे कच्चं तेल घालायचं. आता हे सगळं आधी हाताने मिक्स करून घ्यायचं. कांदा, कोबी, मीठ एकत्र कालवल्यानंतर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे चांगलं व्यवस्थित असं प्रेस करून करून मिक्स करून घ्यायचं. कोबीची भाजी बघा सगळ्यांना आवडत नाही आणि कोबी तर खायला पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही असा वेगळा प्रकार केलात तर मुलं किंवा घरातली सगळीच आवडीने खातील. फार खमंग असा हा प्रकार होतो. इथे आपल्याला वाफवून घ्यायचं नाही आहे किंवा तळून पण घ्यायचं नाही आहे. आता इथे आपल्याला बेसन घालायचं आहे. मी आधी वाटीभर बेसन घेतलेलं आहे, लागलं तर अजून घालीन. थोडं थोडं घालत मिक्स करायचं आहे. 2 चमचे तांदूळाचं पीठ पण घालायचं आहे. जास्त सुद्धा बेसन घालायचं नाही. इथे मी वाटेला थोडं कमी असं बेसन घेतलं होतं ते सगळं घातलं आहे. आता लागलं तर घालूया. आता थोडं पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला. हे खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही असं आपल्याला भिजवायचं आहे. हे पसरता आलं पाहिजे, एवढी याची कन्सिस्टन्सी पाहिजे. अजून मी 2 चमचे बेसन घातलं आहे. ह्याच्यात आपण रवा घातलेलाच आहे तरीसुद्धा थोडासा सोडा घालायचा, त्याच्यामुळे छान हलकं होतं. इथे बघा चमच्याच्या टोकावर असा मी सोडा घेतलेला आहे. पाव चमच्याच्या सुद्धा निम्मा असा सोडा घ्यायचा. 1 टीस्पून सोडा घ्यायचा, तो घालते ह्याच्यावर आणि थोडं पाणी मिक्स करायचं. आणि आता हे छान कालवून घ्यायचं. इथे आपण तळत नाही होत त्याच्यामुळे थोडा सोडा घालायचा, त्यामुळे हलक्या अशा आपल्या कोबीच्या वड्या किंवा कोबीचं हे भानवलं होतं. लागलं तर 1 चमचाच पाणी मिक्स करायचं, अगदी थोडंसं. हे बघा मी वाटेभर घेतलं होतं, त्यातलं एवढं राहिलेलं आहे. हे आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे फ्रायपॅनमध्ये करायचं आहे. फ्रायपॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ घातलेले आहेत. मी आधी थोडासा हा पॅन आधी थोडासा तापवून घेतलेला आहे. अगदी 2 मिनटं आधीच मी तापत ठेवला होता. आता त्याच्यावर आपल्याला हे सगळं मिक्सचर घालायचं आहे. असं पसरवायचं आहे आपल्याला. ते असं एवढं सैल पाहिजे, इझी पसरलं गेलं पाहिजे आणि एकसारखी लेव्हल करून घ्यायची. आता हे छान सगळीकडे असं पसरून घेते, प्लेन करून घ्यायचं. हवा असेल तर थोडा पाण्याचा हात लावायचा. स्पॅच्युलाने जरा प्लेन करून घेते. साईडने सुद्धा एकसारखं करून घ्यायचं. आता 20 मिनटं आपल्याला हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे, बेक करून घ्यायचं आहे. तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे करू शकता. ओव्हनमध्ये केलं तर 160 डिग्रीवर 20 मिनटं बेक करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोच पाहिजे, लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता 15-20 मिनिटांनी बघूया. हे बघा 20 मिनटं झालेली आहेत. एकदा चेक करूया. आता छान भाजला गेलाय. कसं ओळखायचं, तो वरनं सुद्धा बघा हाताला असं ओलसर लागत नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही असं हलवलात तर फ्रायपॅनमधनं निघतोय बघा लगेच, खाली चिकटून राहिला नाहीये. ह्याचा अर्थ हा छान भाजला गेलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. त्याच्याकरता ह्या पॅनवर मी असं एक ताट घेते, खालीच उतरवलंय. हे बघा किती छान निघालाय आणि छान खमंग असा भाजला गेलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा हा भाजून घ्यायचा आहे.
आता पॅन पुन्हा गॅसवर ठेवलेला आहे. आता पुन्हा त्याच पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. थोडंसं पॅनमध्ये तेल घालते, सगळीकडे असं ते पसरून घ्यायचं. लगत असं हे पॅनमध्ये सोडायचं. मी असं हातात घेऊन पॅनमध्ये असं ठेवलं आहे. तुम्ही एखाद्या डिशमध्ये घेऊन असं टाका पॅनमध्ये तरी हरकत नाही. आता पुन्हा आपल्याला हे लो फ्लेमवर 10 ते 12 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. तसंच आपण जाड असा लेअर केलेला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, शिजला गेला पाहिजे. त्याच्याकरता दोन्हीकडून हे खरपूस भाजून घ्यायचं. आता 10 मिनिटांनी बघूया. आता झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, असंच भाजून घ्यायचं. 10 मिनिटं झालेली आहेत. असं हलतंय बघा, त्यामुळे छान भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता 5 मिनिटं हे या गरम पॅनमध्येच राहू दे. हे बघा दुसऱ्या बाजूने पण छान भाजलं गेलं आहे. अगदी केकसारखा फ्लफी झालेला आहे. आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याच्या वड्या पाडू शकता. तुम्ही पिझ्झासारखे याचे पीसेस कट करू शकता किंवा आपल्या नेहमीसारख्या वड्या कापू शकता, कट करू शकता. मी आपल्या नेहमीसारख्याच्या वड्या कापून घेते. हे बघा किती छान झालेलं आहे, हलकं झालेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतं. एका बसल्या बैठकीत हे सगळं संपून जाईल, इतकंही सुंदर लागतं. हे बघा, तर असा हा आपला कोबीचा एक भन्नाट नाश्त्याचा प्रकार किंवा स्नॅक्सचा प्रकार तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा.